तर लाडकी बहीण योजनेबद्दल ई-के-वाय-सीचा आजकाल लय झंझट चालली आहे आणि खूप सारे जण याचं ई-के-वाय-सी सुद्धा करून झालं असणार. लास्ट मुदत 31 डिसेंबरचा आहे आणि काय आहे नेमकं कोणाचा हप्ता बंद पडणार आहे आणि आता आपण अगोदर पण खूप वेळा बघितले यावरती सारखं मला व्हिडिओ बनवू वाटत आहे, पण आता बनवावं लागतंय. आता फायनल हा व्हिडिओ आहे की आज आपण या व्हिडिओमध्ये एक 10 ते 12 जे काही कारणं आहेत ते बघणार आहे आणि ज्यामध्ये तुम्ही म्हणजे त्या कारणामध्ये तुमचा असेल तर तुमचा हप्ता बंद पडू शकतो. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तर पहिलं तर आहे तुम्ही महाराष्ट्रात रहिवासी असेल पाहिजे, हा हे तर असणं सहज. दुसरं आहे राज्यातील विवाहित विधवा, घटस्फोटित परिपक्व आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित स्त्री या योजनेचा लाभ घेऊ शकते. केवळ एक अविवाहित स्त्री म्हणजे मॅक्सिमम एका कुटुंबामध्ये 2 घेऊ शकतात आणि त्यामधील एक अविवाहित असू शकते. 2 अविवाहित चालणार नाही. आता तिसरा बघूया लास्ट. लाडक्या बहिणीसाठी जे म्हणजे वय मर्यादा ठेवलेलं आहे ते 21 वर्ष किमान आणि कमाल वय ठेवलेले आहे ते 65 वर्षापर्यंत. ह्याच्यानंतर मिळत नाही आणि याच्या अगोदर पण मिळत नाही. काही जण असतील यामध्ये, खूप जण आहेत मध्ये. आणि चौथा आहे मला लाभार्थी मला स्वतःचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं असेल. आत्ता एवढं जण एक वर्ष झालं या योजनेवर सगळेजण लिंक केलेच असणार, याचा पण काही विषय नाही. आणि लाभार्थीचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे. हां, यामध्ये काही जण थटतील पण मॅक्सिमम निघून जाईल. 2.5 लाखापेक्षा कमीच असेल जास्तीत जास्त लोकांचं. ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबात एखादा सदस्य इनॲक्ट टॅक्स रिटर्न म्हणजेच आयकर असतील तर अशा महिलांना बंद होईल. तर हा 6वा कारण आहे. आणि अशा महिलांना सुद्धा हप्ता बंद करण्यात येणार आहे जे म्हणजे अगोदर वेगवेगळ्या जे योजना आहेत त्यांचा फायदा घेत आहेत आणि ते 1500पेक्षा जास्त दरमहाला त्यांचे पैसे येत असेल तर त्यांना पण हे बंद करण्यात येईल आणि हे आपण बघितलेलं आहे.